नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीसाठी अत्यावश्यक असलेल्या खतांच्या संदर्भाची ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे. यापूर्वी आपल्याला अनुदानित असलेली खते आधार कार्डवर किंवा सहजरित्या कृषी केंद्रांमधून मिळायची. मात्र आता यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. देशाचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली एका ऑनलाईन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याच प्रसंगी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रेयजी भरणे यांनी या खतांच्या वितरणासंदर्भाची माहिती दिलेली आहे. तर येत्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना खते वितरित करत असताना ॲग्रिस्टॅक अंतर्गत जी शेतकऱ्यांची फार्मर आय डी जनरेट केलेली होती, त्याच आधारावर शेतकऱ्यांना आता ही खते उपलब्ध करून दिली जाणार आहेत. म्हणजेच आता खताच्या वितरणामध्ये पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांच्या फार्मर आय डीच्या आधारावरच शेतकऱ्यांना खते उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती दत्तात्रेयजी भरणे यांनी दिलेली आहे. देशामध्ये प्रथमच महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या ओळखपत्राच्या आधारावर म्हणजेच फार्मर आय डीच्या आधारावरच शेतकऱ्यांना कृषी केंद्रांमधून आता ही सबसिडीयुक्त खते दिली जाणार आहेत. यामधून खत वितरणाच्या प्रणालीमध्ये पारदर्शकता, सुलभता येईल, शेतकऱ्यांना सहजरित्या खते उपलब्ध होतील आणि काळा बाजार रोखला जाईल अशी अपेक्षा केली जात आहे. देशामध्ये फार्मर आय डीच्या आधारावरच शेतकऱ्यांना कृषी केंद्रांमधून सबसिडीयुक्त खते उपलब्ध करून देण्याचा हा प्रयोग सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये राबवला जात आहे अशी माहिती दत्तात्रेयजी भरणे यांनी दिलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, येत्या खरीप हंगामापासून आपल्याला फार्मर आय डीनुसारच कृषी केंद्रांमधून ही खते उपलब्ध होणार आहेत. जर आपल्याकडे फार्मर आय डी नसेल तर आपण सबसिडीयुक्त खतांपासून वंचित राहणार आहात. तर या खताच्या वितरण प्रणालीमध्ये अजून नवीन काही अपडेट येणार आहेत. त्याची माहिती आपण सर्वप्रथम या चॅनलच्या माध्यमातूनच पाहणार आहोत. अशाच नवीन माहिती आणि अपडेटसाठी चॅनलला झटपट लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.